पण लँडिंगच्या वेळी विमानाचा अपघात झाला। या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे प्रवास करत होते। या सर्वांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर राज्य सरकारने राज्यात 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केलाय। अजित पवारांच्या पार्थिवावर गुरुवारी 29 जानेवारीला सकाळी 11 वाजता बारामतीत अंत्यसंस्कार केले जातील। अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार, काका शरद पवार, अजित पवारांचे दोन्ही मुलं आणि बहीण सुप्रिया सुळे बारामतीत दाखल झालेत। अजित पवार यांचं पार्थिव आज विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा बारामतीला येऊन गेलेत। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीत येणार आहेत। फॉरेन्सिकची DGCAची टीम सुद्धा बारामतीत आली आहे। बारामतीत नक्की काय घडतंय याबाबतचे सगळे अपडेट